हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आज मी तुमच्यासोबत सोलापुरी व्हेज दालचीची रेसिपी शेअर करत आहे। सर्वप्रथम भोपळा चांगला धुवून त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत व थोडंसं मीठ आणि पाणी टाकून चांगलं गॅसवर उकळून घ्यायचं आहे। हा थोडासा कोवळाच भोपळा होता, त्यासाठी मी सेपरेट उकळून घेत आहे। जर हार्ड भोपळा असेल तर मसूरच्या डाळीबरोबर कुकरमध्ये शिट्ट्याही काढून घेऊ शकतो। तर त्यासाठी मी मसूरची डाळ घेतलेली आहे व चांगली स्वच्छ धुवून घेऊन त्याच्यामध्ये हळद, मीठ, थोडंसं तेल टाकून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपली डाळ भोपळा शिजून रेडी आहे। अगदी नॉनव्हेज दालच्यालाही पिकं पाडतं इतकं टेस्टी दालच्या बनवून रेडी होतो। तर त्यासाठी सर्वप्रथम मी तेलात कांदा आणि हिरवी मिरची चांगली परतवून घ्यायची व त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट चांगली टाकून परतवून घ्यायची आहे व त्यामध्ये मी मीडियम साईजचे 3 टोमॅटो घेतलेले होते। तर ते टोमॅटो टाकून थोडंसं मीठ टाकून चांगला टोमॅटो क्रश करून परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। आणि 2 चम्मच धनिया पावडर, गरम मसाला, चिकन मटन मसाल्यापैकी कोणताही मसाला असेल तर तो 2 चम्मच टाकून चांगले मसाले परतवून घ्यायचे आहेत। तेल सुटेपर्यंत चांगले मसाले परतल्यानंतर त्यामध्ये शिजलेला भोपळा टाकून घ्यायचा व भोपळाही तेलात चांगला परतायचा आहे, जेणेकरून सर्व मसाल्याचा फ्लेवर भोपळ्यामध्ये उतरेल। व चांगलं परतून घेतल्यानंतर वरून थोडासा पुदिना टाकायचा आहे। पुदिना ऑप्शनल आहे, टाकायचा असेल तर टाकायचा, टाकला तर चांगलंच आहे, टेस्ट चांगली उतरते पुदिन्याची। आणि नंतर शिजलेली डाळ आपली मसूरची त्यामध्ये टाकून चांगलंसं हलवून घ्यायचं आहे, मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। आणि आपल्याला कसं घट्ट पातळ दालच्या हवं त्याप्रमाणे पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे व वरून थोडीशी कोथिंबीर आणि चिंचेचं पाणी टाकायचं आहे। आपल्या टेस्ट अकॉर्डिंग कुणाला आंबट आवडतं कुणाला कमी आंबट आवडतं त्याप्रमाणे चिंचेचं पाणी टाकून सर्व मिक्स करून चांगलं मंद आचेवर शिजून घ्यायचं। अशा प्रकारे आपला दालच्या रेडी आहे। रेसिपी ट्राय करा, कशी होते नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा।